विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या 5 प्राकृतिक विभागांचा अभ्यास केल्यानंतर आता आपण ब्राझीलच्याही 5 प्राकृतिक विभागांचा अभ्यास करणार आहोत. ब्राझीलमध्ये प्रामुख्याने ब्राझीलची उच्चभूमी, ब्राझीलचा अजस्त्र कडा, किनारी मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह असे 5 प्राकृतिक विभाग यामध्ये वर्गीकरण केले जाते. पहिला विभाग घेऊया आपण अभ्यासाला, ब्राझीलची उच्चभूमी. ब्राझील देशातील दक्षिणेकडील भाग हा विस्तीर्ण पठाराने व्यापलेला आहे. या पठारालाच ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचं ढाल क्षेत्र, हा प्रदेश कठीण असल्यामुळे त्याला ढाल क्षेत्र अशाही नावाने ओळखले जाते. हा जो उच्चभूमीचा प्रदेश आहे त्याच्या दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील भागामध्ये उंची ही तुलनेनं अधिक आहे. किती आहे तर 1000 मीटरपेक्षा अधिक उंची आहे. इतर भागातील उंची मात्र 500 ते 1000 मीटरच्या दरम्यान पाहावयास मिळते. ब्राझील उच्चभूमीची उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. ब्राझील उच्चभूमीचे उत्तरेकडील उतार फारसे तीव्र नाहीत आणि त्या बाजूला आपणाला अमेझॉनचे खोरे अनुभवास येते. इथेच अमेझॉनला येऊन मिळणाऱ्या अनेक उपनद्या पाहावयास मिळत असतात. या नद्यांच्या मध्ये काही ठिकाणी धावत जाणाऱ्या नद्या अर्थात धावत्या, तर काही ठिकाणी आपणाला धबधबे सुद्धा पाहावयास मिळत असतात. ब्राझीलच्या उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे आणि पॅराना, उरुग्वे यासारख्या नद्या उगम पावतात आणि पुढे त्या अर्जेंटिना देशाकडे वाहत जात असतात. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील उतार हा अतिशय तीव्र असून तो अजस्त्र कडा या नावाने ओळखला जातो. ब्राझील उच्चभूमी अर्थात ढाल क्षेत्र, गियाना उच्चभूमी हे देखील ढाल क्षेत्र आहे आणि हे एकत्रितरित्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्र, प्रमुख क्षेत्र म्हणून ओळखले जाते. यानंतर दुसरा जो प्राकृतिक विभाग आहे तो आहे अजस्त्र कडा. अजस्त्र कडा क्षेत्र विस्ताराच्या तुलनेत विचार करता हा ब्राझीलमधील सर्वात छोटा प्राकृतिक विभाग आहे. साओ पाउलो ते पोर्ते अॅलेग्रे च्या भागामध्ये ब्राझील उच्चभूमीची उंची सरळ एका उतारामध्ये संपते आणि त्यामुळेच कड्यासारखा प्राकृतिक विभाग तयार झालेला आहे. ब्राझील उच्चभूमीची ही पूर्वेकडील बाजू अजस्त्र कडा या नावाने ओळखली जाते. अजस्त्र कड्याच्या या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची सुमारे 790 मीटर इतकी आढळते, तर काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होताना आपल्याला पाहावयास मिळते. अजस्त्र कड्याच्या ब्राझीलमधील हवामानावरती प्रभाव पडलेला असतो. अजस्त्र कड्यामुळेच आग्नेय व्यापारी वारे, दक्षिण अटलांटिक महासागरावरून वाहत येणारे हे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात आणि त्याचमुळे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीच्या भागात तुलनेने अधिक पाऊस पडतो, तर ब्राझीलच्या ईशान्येकडील भागामध्ये म्हणजे वात विन्मुख भागामध्ये, पर्जन्यछायेच्या भागामध्ये कमी पावसामुळेच अवर्षण चतुष्कोन निर्माण झालेला आहे. यानंतर पुढचा प्राकृतिक विभाग आहे तो आहे ब्राझीलची किनारपट्टी. ब्राझीलला उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिण अटलांटिक महासागर यामुळे उत्तर किनारपट्टी आणि दक्षिण पूर्व किनारपट्टी लाभलेली आहे. या दोन्ही किनारपट्टींची मिळून लांबी जवळजवळ 7400 किलोमीटर इतकी आहे. उत्तरेकडील आमावापासून ते पूर्वेकडील रिओ ग्रांडे दो सुल नार्तेपर्यंतचा किनारा हा ब्राझीलचा
उत्तर अटलांटिक किनारा म्हणून ओळखला जातो आणि पुढे दक्षिणेकडे तो अधिक विस्तारत जातो, त्यालाच आपण दक्षिण पूर्व अर्थात आग्नेय किनारा म्हणून संबोधतो. ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर अमेझॉन आणि तिच्या उपनद्या येऊन मिळतात आणि त्यामुळे हा उत्तर किनारा सखल गाळाचा बनलेला आहे. या किनाऱ्यावर माराजा हे बेट व माराजा साओ मार्कोस उपसागर आहे. माराजा हे किनारे बेट अमेझॉन व टोकॅन्टिस या नद्यांदरम्यान तयार झालेले आहे. ब्राझीलच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर मुख्यतः अनेक लहान आणि काही मोठ्या नद्या येऊन मिळत असतात. या भागात साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागराला मिळते. याच किनाऱ्यावर ठिकठिकाणी लांब ओरापणाला पुळणी आणि तटीय वालुकागिरी यांची निर्मिती झालेली पाहावयास मिळते. तर काही ठिकाणी प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यामुळे देखील या प्रदेशाचं रक्षण होताना दिसून येते. चौथा प्राकृतिक विभाग आहे ब्राझीलचा मैदानी प्रदेश. ब्राझीलमध्ये भारतासारखी विस्तीर्ण मैदाने आढळत नाहीत. ब्राझीलमधील मैदानी प्रदेशांची आणि दलदलींच्या प्रदेशांची आपणाला आता माहिती घेता येऊ शकते. अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील वैशिष्ट्य पाहावयास गेलो तर आपल्या लक्षात येईल की हा सर्वात मोठा ब्राझीलमधील अमेझॉनचा मैदानी प्रदेश आहे. तो ब्राझीलच्या उत्तर भागात विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये आढळतो. पश्चिम भाग खूप रुंद, किती रुंद तर जवळजवळ 1300 किलोमीटर इतका रुंद असून दोन उच्चभूमी, गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी यांच्या दरम्यान मात्र तो अंकित झालेला पाहावयास मिळतो आणि रुंदी 240 किलोमीटर एवढी पाहायला मिळते. हे अमेझॉन खोरे अत्यंत दुर्गम, घनदाट वनांनी आणि दररोज पडणाऱ्या पावसांनी युक्त अशा प्रकारचे बनलेले आहे. ब्राझीलचा दुसरा जो मैदानी प्रदेश आहे तो आपल्याला पाहावयास मिळतो पॅराना आणि पॅराग्वे नदीच्या खोऱ्याच्या दरम्यानचा. ब्राझीलच्या नैऋत्य भागामध्ये पॅराग्वे आणि पॅराना या नद्यांची खोरी आहेत. याच खोऱ्याच्या उत्तरेकडे पॅन्टनाल हा उष्णकटिबंधीय पाणथळी अर्थात दलदलीचा प्रदेश निर्माण झालेला आहे. या ब्राझीलच्या उच्चभूमीच्या नैऋत्य भागात हा आपणास दिसून येतो. माटो ग्रासो दो सूल या राज्यात त्याचा विस्तार आहे. यानंतर शेवटचा प्राकृतिक भाग आहे ब्राझीलचा, तो म्हणजे द्वीपसमूह. द्वीपसमूहामध्ये मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशामधील काही बेटांचा समावेश पाहावयास मिळत असतो. यामध्ये किनारी बेटे आणि सागरी बेटे असे आपल्याला दोन गटामध्ये त्याचं वर्गीकरण करता येते. ब्राझीलमधील उत्तर किनारी बेटे ही अमेझॉन आणि तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून बनलेली आहेत. ब्राझीलमधील दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागामध्ये सुद्धा अनेक प्रवाळ बेटे आढळतात. त्यांनाच कंकणद्वीप बेटे असंही समजले जाते. ब्राझीलमधील सागरी बेटे ही ब्राझीलच्या मुख्य भूमीपासून निर्माण झालेली आहेत. ब्राझीलमधीलच सागरी बेटे ही मुख्य भूमीपासून सुमारे 300 किलोमीटरपेक्षा जास्त दूर अटलांटिक महासागरामध्ये स्थित आहेत. सागरी बेटे ही खडकाळ स्वरूपाची असून ती जलमग्न डोंगररांगांच्या माथ्यांचे पाण्याच्या वरती सागरी भागात आलेले भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाचा उत्तरार्ध म्हणजे भारतीय आणि ब्राझील जलप्रणाली याचा अभ्यास होय. सुरुवातीला आपण भारतातील जलप्रणालीचा अभ्यास करूया. भारतीय जलप्रणालीमध्ये प्रामुख्याने दोन गटामध्ये वर्गीकरण केले जाते. एक हिमालयातील जलप्रणाली आणि दुसरी भारतीय द्वीपकल्पीय पठारावरील
नद्यांची जलप्रणाली. हिमालयातील नदी प्रणालीमध्ये प्रामुख्याने गंगा आणि सिंधू या दोन प्रमुख नद्यांचा समावेश होत असतो. हिमालयातील नद्या या सर्व बारमाही स्वरूपात वाहणाऱ्या नद्या आहेत. उन्हाळ्यात बर्फ वितळल्याने आणि पावसाळ्यामध्ये पावसाच्या रूपाने या नद्यांना मुबलक पाणी पुरवठा होत असतो. सिंधू ही हिमालयातील पश्चिम वाहिनी प्रमुख जलप्रणाली गंगे इतकीच महत्त्वाची आहे. सिंधूला झेलम, चिनाब, रावी, बियास या नद्या येऊन मिळत असतात. त्या जम्मू काश्मीर राज्यातून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. सतलज या नदीचा उगम मानस सरोवराजवळ होतो. सतलज आणि तिच्या उपनद्या गाळाच्या संचयनातून भारतीय पंजाबचा सुपीक सखल मैदानी प्रदेश निर्माण करतात. गंगा ही हिमालयातील दुसरी जलप्रणाली असून सिंधूच्या नंतरची ती नदी गंगोत्री या ठिकाणी उगम पावते. तिला यमुना ही यमुनोत्री या ठिकाणी उगम पावणारी, दिहांग, ब्रह्मपुत्रा या ईशान्य भारतातून वाहत येऊन मिळणाऱ्या, तर चंबळ, केन, शोन, बेटवा या द्वीपकल्पीय भारतीय पठारी प्रदेशामधून येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत. यानंतर दुसरा गट आहे द्वीपकल्पीय भारतीय जलप्रणाली. द्वीपकल्पीय नद्यांचा विसर्ग हा प्रामुख्याने पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असतो. या नद्यांचे पुन्हा दोन गटामध्ये विभाजन होते. एक म्हणजे पश्चिम वाहिनी नद्यांचा आणि दुसरा पूर्व वाहिनी नद्यांचा गट. पश्चिम वाहिनी नद्यांची जर वैशिष्ट्ये आपण पाहायला गेलो तर असे लक्षात येते की केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांच्या किनारी प्रदेशामध्ये सर्वसाधारणपणे सारखेच गुणधर्म असल्याने या पश्चिम वाहिनी नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळताना आपणाला दिसत असतात. यामध्ये तापी, नर्मदा, मही, साबरमती या गुजरातच्या खंबायत आखाताजवळ अरबी समुद्राला येऊन मिळणाऱ्या प्रमुख नद्या होत. तर ईशान्येकडून आणि नैऋत्येकडून वाहणारी मही नदी ही सुद्धा पश्चिम वाहिनी नद्यांच्यामध्येच येते. अरवली पर्वताच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी, अरवली पर्वताच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी व अरबी समुद्राला कच्छच्या आखातात जाऊन मिळणारी लुनी हे देखील पश्चिम वाहिनी नद्यांच्या गटामध्येच येते. आता पूर्व वाहिनी नद्यांचा गट पाहूया. गंगा, महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या प्रमुख पूर्व वाहिनी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्यांच्या गटामध्ये येतात. त्यापैकी गोदावरी, कृष्णा, कावेरी या तीनही नद्या पश्चिम घाटाच्या पूर्व उताराला अनुसरून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. गोदावरीचं पाणलोट क्षेत्र भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पाणलोट क्षेत्र आहे. गोदावरी नदीच्या दक्षिणेलाच कृष्णा नदीचे खोरे आणि भीमा व तुंगभद्रा या कृष्णेच्या उपनद्यांच्या खोऱ्यांचा भाग येतो. कावेरी ही कर्नाटकातील आणि तमिळनाडू राज्यातील प्रमुख नदी व या नदीचा फार वर्षापूर्वीपासूनच या दोन राज्यांनी जलसिंचनासाठी उपयोग करून घेतलेला आहे. या गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा या हिमालयातील नद्या, तर दक्षिणेकडे आपण आल्यानंतर पश्चिम वाहिन्यांच्यामध्ये तापी, नर्मदा यांचा गट, पूर्व वाहिनी नद्यांच्यामध्ये भारतीय द्वीपकल्पामध्ये गोदावरी, कृष्णा, कावेरी या सगळ्यांचा मिळून भारतीय जल प्रणाली हा भाग या ठिकाणी आपल्या लक्षात येतो. आता आपण ब्राझीलमधील जल प्रणालीचा विचार करूया. ब्राझीलमध्ये जलप्रणालीचे
4 गटामध्ये विभाजन केलेले आहे. पैकी पहिला जो गट आहे तो अमेझॉनच्या जलप्रणालीचा आहे. अमेझॉन ही ब्राझीलमधील प्रमुख मोठी नदी असून पेरू देशातील अँडीज पर्वताच्या पूर्व उतारावरती ती उगम पावते आणि ब्राझीलमध्ये प्रवेश करते. या नदीच्या पाण्याचा वेग सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अधिक असून जेव्हा ती उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन मिळते तिथे मात्र त्याचा वेग कमी झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणून तिने आपल्या मुखाशी अनेक बेटेही तयार केलेली दिसून येत असतात. अमेझॉनच्या मुखाजवळील पात्राची रुंदी सुमारे 150 किलोमीटर एवढी अधिक आहे. हे पात्र त्या टप्प्यात वाहतुकीसाठी उपयुक्त ठरते. जगातली मोठ्या नदीपैकी एक ही ब्राझीलचं वैशिष्ट्य असणारी अमेझॉन नदी होय. दुसरे जलप्रणालीचं क्षेत्र आहे पॅराना पॅराग्वे नदी जलप्रणाली. ब्राझीलच्या नैऋत्य भागामध्ये हे क्षेत्र आपल्याला पाहावयास मिळते. पॅराग्वे आणि पॅराना या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना राज्यात प्लाटा नदीला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. पॅराग्वे आणि पॅराना या दोन्ही नद्या ब्राझीलमधील अतिदक्षिण भागामध्ये असलेल्या उरुग्वे नदीला ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा करत असतात. तिसरा गट आहे साओ फ्रान्सिस्को नदीचा गट किंवा जलप्रणाली. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र हे ब्राझीलच्या हद्दीमध्ये येते. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागामध्ये ही नदी वाहते आणि त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. नदीच्या मुखाजवळील सुमारे 250 किलोमीटर लांबीचा प्रांत हा जलवाहतुकीसाठी योग्य आहे अशी साओ फ्रान्सिस्को जलप्रणाली. चौथा गट आहे किनारी प्रदेशातील नद्यांचा गट. या नद्या लांबीने कमी आहेत. किनारी प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्या त्या ठिकाणच्या जनजीवनासाठी उपयुक्त आहेत. त्यामध्ये परानिबा, इटापेकुरू या उत्तरेकडे वाहणाऱ्या आणि उत्तर अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्या आहेत. तर पोरागो आकू ही साल्वाडोर शहराजवळ अटलांटिक महासागराला जाऊन मिळणारी नदी आहे. थोडक्यात ब्राझील आणि भारत या दोन्हीही देशातील नद्या देशाच्या सर्वांगीण विकास कार्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा भूमिका पार पाडत असतात. धन्यवाद.